नमस्कार मित्रांनो. आज आपण वास्तूच्या एका बेसिक विषयावरती बोलणार आहोत. बेसिक याच्यासाठी म्हणतोय मी कारण मी आता माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब या दोन्ही चॅनलवरती माझे व्हिडिओ पोस्ट करतो आहे आणि ते पोस्ट केलेले व्हिडिओ बघून लोक मला फोन करतात आणि ते म्हणतात की आम्ही तुम्हाला आमच्या घराचा नकाशा पाठवला आहे. तर आमच्यात कुठं इथं साऊथला असा दरवाजा येत आहे, आमचं बाथरूम इथं आहे, बेड इथं दक्षिणेला आमचं बाथरूम आहे. काय त्यांच्या मनातले जे काही शंका असतात ते मला ते ड्रॉईंग काढून टेंटेटिव्ह ड्रॉईंग काढतात बरं का. प्रॉपर पण नाही, टेंटेटिव्ह ड्रॉईंग असतं आपलं. असं काहीतरी तुम्हाला दाखवायचं झालं तर असं छोटं इथं असं असं करणार. हे बघा अशा पद्धतीनं इथं काहीतरी असं काढणार. नंतर इथं आमचा हॉल आहे, हा किचन आहे, इथं बेडरूम आहे, इथं आमचं बाथरूम आहे. आणि अशा पद्धतीने ते ड्रॉईंग काढून ते पाठवतात आणि म्हणतात की करा आता आमच्या घराचा वास्तू. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला की वास्तू अशा पद्धतीने कधीच होत नाही. बरं ते पण जाऊ. काही लोकांना तर वास्तूच्या 4 दिशा माहिती आहेत. हे म्हणजे पूर्व, ईस्ट, साऊथ, वेस्ट आणि नॉर्थ 4 दिशा माहिती आहेत. आणि काही लोकांना तर त्याच्यावर जाऊन 8 दिशा माहिती आहेत. आता ह्या 8 दिशा म्हणजे बघा अशा 8 दिशा. ह्या वास्तूच्या 8 दिशा. तर काही लोकांनी तर काय केले तुम्हाला मी सांगतो. आता हा नॉर्थ ईस्ट झाला, हा साऊथ ईस्ट झाला, हा साऊथ वेस्ट झाला आणि हा नॉर्थ वेस्ट झाला. तर काही लोक मला मेसेज करतात की इथं आमचा दरवाजा आहे, इथं आमचं बाथरूम आहे, इथं आमचं काहीतरी किचन आहे, इथं आमचं बेडरूम आहे, म्हणजे असं हॉल आहे आमचं. असं ते मार्क करतात आणि मला पाठवून देतो वास्तूमध्ये की सांगा मला आता काय प्रॉब्लेम आहे. तर मी त्या सगळ्यांना सांगतो की मित्रांनो, वास्तू हा कधी या 4 दिशा किंवा या 8 दिशांवरती होत नाही. आम्ही वास्तू करताना तो 16 दिशांवरती वास्तू होतो. आता त्या 16 दिशा मी तुम्हाला माझ्या मागच्या पण व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत आणि यात पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे 4 आहेत याच्यामध्ये अजून दोन झोन तयार होतात. हे झाल्या 16 दिशा. आता यांना मध्ये नावं येणार आहे. तुम्हाला जुना व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की कोणत्या एरियाला कोणता झोन म्हणतात, कुठं आहे काय, ते सगळं मी दिलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. पण सांगायचा उद्देश हाच की व्हॉट्सअपवरती मेसेज करतात आणि म्हणजे छोटं टेंटेटिव्ह ड्रॉईंग काढायचं आणि मेसेज करायचं आणि म्हणायचं आमच्या घराचा वास्तू करा. मित्रांनो, असं वास्तू होत नाही. वास्तू करताना तो 16 दिशांवरती आणि तुमच्या घराच्या प्रॉपर मेजरमेंट जे काय तुमचं आहे, तुमचा हॉल 10 बाय 15चा जो काय हॉल असेल, 10 बाय 15चा हॉल असेल, किचन काय तुमचा जो असेल, तुमचं घर काय, तुमच्या घराच्या अकॉर्डिंग पूर्ण तो 16 दिशांवरती तो वास्तू केला जातो. त्याच्यासाठी प्रॉपर ग्रेडिंग केलं जातं. त्याची प्रॉपर नॉर्थ 0 डिग्रीला प्रॉपर नॉर्थ मार्क केली जाते. त्या नॉर्थवरून बाकीच्या ह्या दिशा ठरवल्या जातात. जर तुम्ही असं ड्रॉईंग काढलं आणि मला सांगितलं की आमचा नॉर्थ हा कधी तुमच्या घराचा नॉर्थ हा सरळ राहील याची कुठलीच गॅरंटी नसते. तो नॉर्थ इथे पण जाऊ शकतो किंवा असं थोडा क्रॉस कुठेही नॉर्थ येऊ शकतो. तुमचा नॉर्थ इथे येऊ शकतो. आता ते तुमच्या घराच्या रचनेवरती सगळं अवलंबून आहे की तुमचा नॉर्थ कुठे येणार आहे. पण तुम्ही जर घरामध्ये असा कंपास लावला आणि तुम्ही इथं बसून इथं कंपास लावला आणि इथं म्हणले की माझा नॉर्थ इथे येतो आहे, तर असा वास्तू होत नाही सर. ते तुमचं 100% तुमचं सगळं चुकणार आहे ते. त्याच्यामुळे मित्रांनो, कधी तुम्हाला जर तुमच्या घराचं प्रॉपर जर करायचं असेल तर तुम्ही मला फोन करा. फोन कसा करा की तुम्ही मला सांगा फोन करून की सर असं आहे की आम्हाला तुम्ही बोला पहिला. तुम्ही डायरेक्ट नकाशे काढताय, स्वतःच नकाशे काढताय आणि तुम्ही मला पाठवून देता आणि म्हणतात, तर असं कोणतंही काम होत नाही. आणि त्याच्यावरती उपाय तर कधीच होत नाहीत. तुम्हाला जर कोणताही उपाय जर द्यायचा असेल तर त्या वास्तूचं पूर्णपणे पहिलं ते ग्रेडिंग केलं जातं. ग्रेडिंग करून ते प्रॉपर मेजरमेंट करून मग त्याचं ग्रेडिंग केलं जातं.
आणि ते ग्रेडिंग पूर्ण झाल्यानंतर मग ठरवलं जाते तुमच्या कोणत्या वास्तूमध्ये कोणत्या ठिकाणी कोणता वास्तुदोष आहे, आणि मग त्याच्यावरती ते बाकीच्या गोष्टी आपण उपाय देणे ह्या गोष्टी आपण नंतर करतो. पण मला तुम्हाला एकच सांगणं आहे की वास्तू हा कधी 4 आणि 8 दिशांवरती होत नाही, तो 16 दिशांवरतीच होतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्लीज जर तुम्हाला काय वाटत असेल तर मला कॉल करा, तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा, पण असे डायरेक्ट नकाशे वगैरे पाठवू नका. धन्यवाद.